लोवर लो लोवर लो बनवून मार्केट खाली निघालेलं आहे. मंथली टाइम फ्रेमवर तर बेरिशच आहे. लो नंतर ह्या हायचा जोपर्यंत ब्रेक होणार नाही, हा हाय जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत मार्केट स्ट्रक्चर चेंज होणार नाही. आणि आता पण मार्केटनं 21 चा रिस्पेक्ट करून मार्केट खाली आले. हायला टच थोडस त्या पॉइंटला टच करून मार्केटमध्ये ह्या वीकमध्ये एक इम्पल्सिव्ह बाईंग आल्या, पण त्याच्यानंतर एक सेलिंग आल्या, म्हणजे प्रिव्हियसली सेलिंग आली. तर जोपर्यंत मार्केट एक रिट्रेसमेंट करून ह्या कॅन्डलवर ह्या झोनच्या वर मार्केट कॅन्डल क्लोजिंग देत नाही तोपर्यंत एक अप ट्रेंड आपण कन्सिडर करू शकत नाही. पण हा आता जो मुवमेंट आले ह्याला पण आपण इग्नोर करू शकत नाही. त्याच्यामुळे मार्केट 0.5 0.6 कुठून उठते, कुठं रिव्हर्सल बस बनतोय ते बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपलं टार्गेट फर्स्ट टार्गेट हे राहील, आणि त्याच्यानंतर जर ब्रेक केला तर सेकंड टार्गेट खूप मोठं राहील आपलं. म्हणजे जसं की आता फर्स्ट टार्गेट आपली आहे 500 पॉईंटचं, सेकंड टार्गेट राहील हे 1300 पॉईंटचं. VSD JPY USD मध्ये एक चान्स आहे की रिट्रेसमेंटला आपण एक एंट्री प्लॅन करू शकतोय, जी की वीकलीची एंट्री 21 EMA पण आहे आणि 0.5 0.6%चा एरिया पण आहे. तिथे एक एंट्री प्लॅन करू शकतो, तिथनं टार्गेट आपण ठेवू शकतो. जी USD JPY मध्ये आपण बुलिश आहे. युरोकॅड लास्ट पेअर आहे आपला. 30 मिनिट टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं त्याला तर ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत मार्केट ट्रेंड लाईनला प्युअर रिस्पेक्ट करते. त्याच्यानंतर मंथली टाइम फ्रेमवर बघूया. मंथली टाइम फ्रेमवर मार्केटने हायर हाय बनवायला चालू केले. ब्रेकआउट देऊन मार्केट रिट्रेसला आले. वीकली टाइम फ्रेमवर एक स्ट्रक्चर आपल्याला अपसाइड मुवमेंटचं म्हणजे शॉर्ट टर्म तरी इथपर्यंत टार्गेटचा भेटू शकते. 300 पिप्स EMA पण आहे इथं डेलीला. रिट्रेसमेंट पण होऊन जाईल 4 आवर. अनवॉन्टेडला बरोबर ट्रिगर केले मार्केट आणि एक मुवमेंट त्याला चालू केले. ओके, हे असं आपलं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये आपण अनालाइज केल्यात की ज्या काही पेअर्स आहेत आपल्या ह्या एवढ्या अशा, त्याचं आपण अनालिसिस केलंय आणि त्याच्याप्रमाणे आपण बघूया मुवमेंट कशी येत्या काय येत्या. थँक्यू.